श्री साईनाथाय नमः. कर्णावली. दिगंबर शंकर भगवान, नमन तुझ असो हे सद्गुरू साईनाथा. तुझविण मज त्राता कोणी नाही सनाधा. म्हणून तव पदाब्जी प्रार्थितो देव दत्ता. झळकरी मजलागी पावना पाव आता. प्रतिदिनी बहु तापे तापलो देवराया. हरुनी दुरेत माझे घालवी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे साईनाथा. घडी घडी मज होतो क्षीण रे धाव आता. भजन रहित देवा जन्मही सर्व जाई. स्वजन जन धनाचा मोहही जात नाही. परम दीनदयाला व्यर्थ तो ताप होतो. दुरीत दुरी हरवणी हस्त ठेवी श्रीतो. अखिल त्यजुनी देवा सर्व भावे भजावे. परम सदयनाथा हित माझे करावे. षडरिपू मजलागी गांजिती जंबू किरे. झडकरी झड झाले सद्गुरु शार्दूला रे. तुझविण गुरुनाथा चित्त कोठे न राहो. हळूहळू मन माझे आपलेसे कराहो. शरण तव पदाब्जी मागतो देवराया. वरद कर धरी रे मच्छिरी साईराया. श्रीपद. रचने रंगे गे सद्गुरु नामी. कितीतरी भुलसील कामी. दुर्लभ या नरदेही सार्थक तू करी काही. व्यर्थ नको करू मी. सोडून या गुरुस्मरण व्यर्थ मोही किरीसी भ्रमण. अंती तुझ नये कोणी कामी. स्थिर करी मनोवृत्ती जीवा दावी आत्मप्रतीती. चिर सुख देईल सद्गुरु स्वामी. बाल म्हणे साईनाथ स्मरे बाई दिनरात. तोची तुझ नेईल निजधामी. अभंग. उपेक्षीसी जरी शरण जाऊ कोणातरी. केली पाहिजे करुणा दीनबंधो नारायणा. मज न लगे जीवन मुक्ती. देई त्वचरणी आसक्ती. म्हणे बाळ साईनाथा लाज राखी माझी आता. श्री साईनाथ पद्यावली. श्री कृष्णाबाई विरचित. पद. चालपरी शिवा व न लाधी. साईनाथ दयाघन अवतरला. शिर्डीसी प्रभू दत्त आला. अवधूत आला. शिष्य मेघा शंख पुकारी. तास क्षणाने जयघोष करे स्वारी. निघाली चावडीवरी जाते आरतीला. आई राधा कृष्णाबाई दर्शनाला. छत्र धरिती बरी चरी चवरी डाळीती. भालदार साईनाम पुकारिते. स्वानंदे साई मान डोळविते. देहभाव सरला साईनाथ पदी लीन हो चला. पहाट झाली काकड आरती. वाजे नगारा जय जय करीते. साईनाथ प्रभू कुशीवर वळते. पहा स्वरूपाला तमरूप अंधकार दौडाला. पद. नकावारी जाऊ दीन. कधी पाहीन साई स्वरूप मी नयन भरोनी. कधी होईल तल्लीन साई पदास बदोनी. चाल. गुण गाई आवडीने साई चरण. सेविन वंदिन हर्ष बरे मी. पद. चाल राम स्मरावा. साईचा मनी ध्यास निरंतर. त्रिलोकी साई व्यापुनी उरला. शिर्डीसी करी वास. नामामृत तव गोड किती रे. भागत नच मम प्यास. कर जोडूनी मी लीन तव पदी. पूर्वी मनीची आस. नाम स्मरणे पातक पर्वत. क्षणात जलतील खास. तव पद भक्ती मागत असे मी. पूर्वी मनीची आस. पद. चाळ भूपती खरे ते वैभव. हे दीन दयाला साईनाथ अवधूता. झडकरी धावरे पाव श्री गुरुनाथा. या कलियुगामध्ये नाही तुम्हा वीण त्राता. जगी तुम्हीच आम्हा तात बंधू आणि माता. चाल. तू अससी प्रभू जगपाला साई रे. आम्ही हीन दीन तव पायी पाहिरे. करी कृपा आम्हावरी साई तारी रे. तू जगदोद्धारक अससी श्री गुरुनाथा. आम्ही हीन दीन तव ठेवित सो पदी माथा. पद. नृप ममता रमावरती या चालीवर. साई नाम गोड किती होई. मना बहुत सुख देई सर्वदा. यांतची तरंगत राही. मी सदा सुखाला पाही. स्वचिची आसनी भोजनी शयनी. साई रूप येतसे ध्यानी सर्वदा.
चाल साईनाथा ठेविते पदी माथा मागते सदा, वसे मम हृदयी वसे मम हृदयी, मागणे दुजेनच काही याहुनी साई. आरती. आरती साईराया ब्रह्मविष्णू महेश्वरा, कली माझे अवतार जगद्गुरु विश्वंभर. निगुण निर्विकार नकळे वेदासी पार, सगुण ब्रह्मा साजिरे हो कला अनंत अपार. सच्चिदानंद मूर्ती अंतर साक्षी हा ईश्वर, देखुनी दीनजन कृपा ओले दयाघन, दैन्य दुःख निवारून करी त्यांचे समाधान. अनाथ नाथ दीनबंधू ऐसा पतित पावन, स्थापुनी सकळ धर्म चारी वर्ण ते आश्रम. आज्ञेने वर्तवूनी पूर्ण करी त्यांचे काम, निवारुणी दुष्टबुद्धी भक्ती लावी परम. देशोदेशीच्या यात्रा येती, जे जे इच्छा ते मागती, तेची त्यासे प्राप्त होय वरदहस्त कृपामूर्ती. अंगे हो वर्तवोनी दावी दया क्षमा शांती, भाविक भक्तजन त्यासी नित्य हो दर्शन. दृष्टांती येऊनिया दावी सर्व ऊण खूण, प्रसाद देऊनिया होय अदृश्य आपण. विनंती दास करी सदा रहावे अंतरी, इच्छिले पूर्वी सी अभय असो निर्धारी. अनन्य शरण आलो साई आपणा ऐसे करी. पद. चाल बजरंग बली की. सौ शांताबाई विरचित. गुरुराज साईनाथ मूर्ती मम हृदयी ठसली, निरंतर मम हृदयी ठसली. विनंती हीच आपले चरणी, द्यावे मजपदरी. गुरुराज द्यावे मजपदरी, भवज लधीतून माझी हे प्रभुजी करणे ती. मुक्तता असे की आपले हाती हीच असे विनंती. पद. भूपती खरे ते वैभव या चालीवर, भुवरी दयालू साई दया घनसाचा. अवतार असे हा कबीर प्रभू श्री गुरुचा, गोदावरी तटी शिर्डीसी हा आला. झडकरी चला हो नमुया साई पदाला, म्हणून तू त्यासी वंदावे मानवा. गुण त्यांचे निशिदिनी गावे मानवा, साई चरणा नित्य स्मरावे मानवा. या कलियुग्यामध्ये भवसिंधू उतराया, श्री साई वीण नच मार्ग तुम्हाला बरवा. श्रीचे चरण कमली शतशः दंडवत असोत. विनंती ऐसी जे या उत्सवाचे प्रसंगी ज्या ज्या श्री समर्थ भक्तांनी मदत केली त्यांना व सर्व भक्तांना इहलोके आपले कृपाछत्राने सौख्य लाभून आपली सेवा सदैव त्यांचे करवी व्हावे अशी इच्छा आहे. ती पूर्ण होईलच, पण इतर उत्सवात श्री समर्थ भक्तांपैकी बरीच मंडळी येते व या उत्सवात ती येत नाही, तरी त्यांना इकडे येण्याची प्रेरणा श्री समर्थांनीच करावी अशी त्यांच्यापाशी प्रार्थना आहे. यंदा श्रीमान हरी सीताराम दीक्षित उर्फ काकासाहेब यांच्या निधनामुळे या उत्सवास त्यांची जागा भरून काढण्यास कोणी आले नाही, तरी यापुढे ही उमेद भरून निघेल अशी उमेद आहे. के हरी श्री सीताराम दीक्षित उर्फ काकासाहेब यांचा आत्म्यास सद्गती मिळो हीच सदिच्छा आहे. ही सेवेशी विनंती सादर होय. तात्या कोते पाटील, तात्या गणपत पाटील कोते, रामचंद्र दादा पाटील कोते. तारीख 16/9/26. हरी सीताराम दीक्षित देहावसान सोमवार ज्येष्ठ वद्य 11 शके 1848. तारीख 5 जुलै 1926. जनी मरोन उर्वावे कीर्तिरूपे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. मरोनी कीर्ती उर्वावी, नुरवावी उपकीर्तिते. धन्य धन्य म्हणे लोक सत्क्रिया करिता बरी. काका साहेबांच्या निधन वार्तेने हळहळ वाटली नाही असा इसम निदान श्री साई भक्तात तरी सापडणार नाही. इतकेच नव्हे तर आम्हाला असे वाटते की अखिल महाराष्ट्रात, मध्य प्रांतात व इतर ठिकाणीही त्यांच्या मृत्यूमुळे सर्वात सारखेच वाईट वाटले असले पाहिजे असे त्यांच्या संबंधी बहुतेक सर्व मराठी, गुजराती व इंग्रजी वर्तमानपत्रातून आलेल्या मृत्यूलेखावरून उघड दिसते.
काकासाहेबांची योग्यताच तशी मोठी होती, पण त्यांना मृत्यूही त्यांच्या लौकिक योग्यतेला व तपः सामर्थ्याला साजेल असाच तऱ्हेचा आला. मृत्यू हा केव्हाही शोचनीय खराच, परंतु काकासाहेबांवर यमराजाने आपले पाश ज्या तऱ्हेने टाकले ते पाहता दुःखात सुख म्हणतात त्याप्रमाणे भवितव्यतेचे कौतुकच वाटते. अंतकाळ समीप येत चालला म्हणजे त्याची पडछाया काही काळ पूर्वी एखाद्या आजाराच्या किंवा अन्य रूपाने दृग्गोचर होते, परंतु काकासाहेबांच्या बाबतीत तसा काही प्रकार झाला नाही. मृत्यूपूर्वी एक निमेषसुद्धा आपला काळ आला अशी जाणीव त्यांना किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या स्नेहांना झाली नाही. काकासाहेबांना हार्ट डिसीज होता असे काही वर्तमानपत्रात छापले आहे, परंतु ती गोष्ट खरी नाही हे आम्हाला खात्रीपूर्वक माहिती आहे. काकासाहेबांचे देहावसान एखाद्या योग्याप्रमाणे झाले. फरक इतकाच की योगीजन वेळ आली म्हणजे प्राणावरोध करून देह सोडतात आणि काकासाहेबांचे वेळ आल्याबरोबर देहावसान झाले. खरोखर तात्विक दृष्टीने काकासाहेब अंतकाळी आपल्या चतुर्थाश्रमातच होते. चतुर्थाश्रम म्हणजे त्यांनी लौकिक दृष्ट्या भगवी वस्त्रे परिधान केली नव्हती. तसे ते संसारात होते, परंतु त्यांनी सर्व संन्यास केला होता. भगवी वस्त्रे नसली तरी योग्य काळी श्री सद्गुरू साईबाबांनी त्यांना कफनी परिधान करविली होती. स्थूल मानाने त्यांच्या आयुष्याचे 4 विभाग केल्यावर प्रथम त्यांची विद्यार्थी दशा, नंतर यथाकाली गृहस्थाश्रम, श्री साई महाराजांचे सेवेला लागल्यापासून महाराजांनी समाधी घेईपर्यंत वानप्रस्थाश्रम व नंतर चतुर्थाश्रम या त्यांच्या 4 आश्रमासंबंधी सोपतेक विवेचन आम्ही पुढे करणार आहोत. अंतकाली ते संसारात आहेत असे वर पाहण्यास वाटत असले तरी खरोखर ते संसारापासून अलिप्त राहून ईश भजनात आपले शेष आयुष्य कंठित होते. त्यांच्या संभाषणात केव्हाही वरचेवर साई महाराजांचे नाव निघाले नाही असे होतच नसे. इतके ते आपल्या सद्गुरू स्वरूपात तल्लीन झालेले होते. यांचे कुटुंब सौ सरस्वतीबाई काही वर्षापूर्वी निर्वतल्या होत्या. वडील मुलगा चिरंजीव रामकृष्ण याचे उच्च शिक्षण संपून त्याचे लग्नही झालेले आहे व लवकरच तो स्वतंत्र रीतीने आपला संसार करण्याच्या मार्गाला लागेल अशा स्थितीत आहे. धाकटा मुलगा चिरंजीव बालकृष्ण हा अद्याप लहान आहे खरा, परंतु त्याचे संगोपन करण्यास काकासाहेबांचे पाठचे बंधू सदाशिवराव भाऊ, जे हल्ली कच्छ संस्थानाच्या दिवाणगिरीवर आहेत, हे आहेतच. आपल्या मेसर्स दीक्षित, माणेकलाल आणि कपनी नावांच्या पिढीतून काकासाहेबांनी आपले अंग पूर्वीच काढून घेतले होते. तरी पण मी माणेकलाल विषयी त्यांना इतकी आस्था होती की मध्यंतरी गत वर्षी मी माणेकलाल आजारी असताना काकासाहेबांनी दररोज ऑफिसात जाऊन पेढेची काम आपलेपणाने सांभाळले होते. सारांश, काकासाहेबांची आयुष्यातील इतकी कर्तव्यता संपली होती व त्यांचे देहावसान अकाळी झाले असे म्हणता येत नाही. आता एवढी गोष्ट खरी की काकासाहेब आणखी थोडी वर्षे वाचते तर त्यापासून त्यांच्या मुलांना व स्नेहांनाच नव्हे तर इतरही अनेक दृष्टीने फायदेशीरच झाले असते. विशेषे करून श्री शिर्डी संस्थानाला त्यांची अद्याप फार जरुरी होती, परंतु अशा तऱ्हेच्या आशेला अंतच नाही. एखादा अगदी वृद्ध कपी आपल्या पणतवंडाचे मुख पाहून आपल्या वयाच्या 15व्या वर्षी वारला तरी मात्र त्यांच्या आयुष्याबरोबर त्याचे उत्पन्नही
अव्याहत चालू असले पाहिजे. तेवढी विनूची मुंज बापासाहेबांची देखत झाली असती म्हणजे बरे झाले असते. असे उद्गार काढून त्यांना आणखी 5-7 वर्ष आयुष्य चिंतणारे महात्मे असणारच. हा मनुष्य स्वभाव आहे, हा संसार आहे, त्याला मर्यादा नाही व त्याबद्दल कोणाला दोष देणे वाजवीही नाही. अलीकडे काकासाहेब आपला काळ भजन, पूजन, पोथीचे वाचन वगैरे पारमार्थिक विषयाकडेच वेचित असत. ते पारल्यास आपल्या बंगल्यात राहत असत. रविवारी सकाळी म्हणजे त्यांचे मृत्यूचे आदले दिवशी नेहमीप्रमाणे त्यांचे परमस्नेही अण्णासाहेब दाभोलकर हे पारल्यास गेले होते. त्यांच्याबरोबर काका तेंडुलकरही होते. शिर्डीचे माधवराव देशपांडे त्या दिवशी पारल्यास होते. काकासाहेबांचे नित्य नियमाप्रमाणे सकाळी एकनाथी भागवताचे वाचन झाल्यावर अण्णासाहेब नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे वांद्र्यास परत जाणार होते. परंतु त्यावेळी पाऊस अतिशय पडत असल्यामुळे काकासाहेबांना त्यांना व तेंडुलकरांना पारल्यासच भोजनास ठेवून घेतले. भोजनानंतर 2 प्रहरी काकासाहेबांचा मुंबईस त्यांचा वडील चिरंजीवास डॉक्टर देशमुख यांचे दवाखान्यात भेटण्यास जाण्याचा विचार होता. त्यांच्या चिरंजीवांना थोडे दिवसापूर्वी मुंबईस गोपालराव देशमुख MD लंडन यांचे निरीक्षणाखाली त्यांचेच दवाखान्यात ठेविले होते. चिरंजीवाला अपेंडिसायटिस म्हणजे आतंड्याचा एक विशिष्ट रोग असावा असा डॉक्टरांना संशय होता व रोगाचे निदान ठरल्यावर शस्त्रक्रिया व्हावयाची होती. परंतु त्या दिवशी पाऊस फार असल्यामुळे ते मुंबईस गेले नाहीत व अण्णासाहेबांनाही त्यांनी बांद्र्यास घरी जाऊ दिले नाही. रात्री आरती झाल्यावर नित्यक्रमाप्रमाणे काकासाहेबांनी भावार्थ रामायणाचा एक अध्याय वाचला. योगायोग असा की त्या दिवशी अध्याय गजेंद्र मोक्षाचा होता. सुंदरकांड अध्याय 21. अण्णासाहेबांचा रात्रीचा मुक्काम तेथेच झाला. सोमवारी पहाटे अण्णासाहेबांना एक महत्त्वाचे स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना श्री सद्गुरू साईबाबांचे दर्शन झाले. श्री साईबाबा हे अण्णासाहेबांच्या अंगावरील पांघरुणात शिरले आहेत व अण्णासाहेबांचे कुशीशी निजत आहेत व त्यास अण्णासाहेब अतिप्रेमाने कवटाळून बरीत आहेत असे ते स्वप्न होते. सकाळी जागे झाल्यावर हे स्वप्न त्यांनी मोठ्या कौतुकाने देशपांडे, रावसाहेब लगाटे व काकासाहेब जागे झाल्यावर काकासाहेबांसही सांगितले. सर्वांना त्या स्वप्नाचे मोठे कौतुक वाटले, परंतु त्यावेळी त्याची अर्थसूचकता कोणाच्याही लक्षात आली नाही व ती येणार तरी कशी. त्याच दिवशी 2 प्रहरी ओढवणाऱ्या प्रसंगाची ती सूचना होती याची त्यावेळी कोणालाच कल्पना नाही. नित्य नियमाप्रमाणे सकाळी भागवताचे वाचन झाले. त्यातील विषयही पुढे येणाऱ्या प्रसंगाचा सूचकच होता असे प्रत्यक्ष तो प्रसंग येऊन पोहोचल्यानंतर मागाहून लक्षात आले. हा वेळपर्यंत काकासाहेबांनी एकनाथी भागवताची किती परी पारायणे केली असतील, पण या सोमवारी सकाळी त्यांचे वाचनात आलेला भाग म्हणजे अष्टमहासिद्धीचे वर्णन. पहा भाग अंक 15 श्लोक 10 ते 23. त्यावेळी काकासाहेबांनी अखेरीस ज्या श्लोकावर प्रवचन केले तो हा परकायम विशन सिद्ध आत्मानं तत्र भावयेत पिंडहीर्त्वा विशेत प्राणो वायुभूतः षड्ध्रीवत. भागवत अंक 15 श्लोक 23. या श्लोकावर नाथ महाराजांची टीका फारच सुंदर आहे व ती काकासाहेबांचे प्रेमळ वाणीने ऐकण्याचा अपूर्व योगही हा अखेरचाच होता. असो ईश्वरी इच्छा. श्री सद्गुरू साईबाबांच्या आज्ञेप्रमाणे काकासाहेब दररोज दिवसा एकनाथ भागवत व रात्री
भावार्थ रामायण नियमाने वाचित असत. यासंबंधीची हकीकत पुढे क्रमाने त्यांच्या वानप्रस्थाश्रमाचे वेळी येईल. 2 प्रहरी पाऊस थांबून उघाड पडली व मुंबईस देशमुखांचे दवाखान्यात जाण्याकरिता काकासाहेब निघाले. त्यांच्याबरोबरच अण्णासाहेब व तेंडुलकर ही मंडळी बांद्र्यास जाण्याकरिता निघाली. पार्ला स्टेशनवर 12 ते 15 गाडी थोडी उशिरा आल्यामुळे ते प्लॅटफॉर्मवर येऊन पोहोचताच ती त्यांना मिळाली. गाडीत पाऊल टाकताच काकासाहेब महाराजांचे गुणानुवाद गाऊ लागले. ते म्हणाले, "पहा अण्णासाहेब, बाबा किती दयाळू आहेत. आप त्याला येता क्षणीच गाडी मिळवून दिली. 1 मिनिटाचा सुद्धा खोलंबा केला नाही. पुढे गाडीत बसल्यावर खिशातून लहान टाईमटेबल काढून पाहून म्हणाले, पहा ही गाडी आपल्याकरिता लेट करून बाबांनी आपल्यास मिळवून दिली. नाहीतर स्टेशनवर आपल्यास खोलंबावे लागते व हे केवळ महाराजांच्या कृपेनेच टळले." असे गुणानुवाद सुरू असता व डब्यात अण्णासाहेब व काकासाहेब हे समोरासमोर खिडकीजवळ बसलेले. गाडी पुढचे स्टेशन म्हणजे सांताक्रूझ यांच्या आसपास आली व बोलता बोलता काकासाहेबांच्या शरीराचा तोल जाऊ त्यांना झोप येत आहे असे अण्णासाहेबांस आरंभी वाटले. म्हणून अण्णासाहेब उठून त्यांचे बाजूला बसून त्यांची मान सावरून झोपावयाचे आहे काय म्हणून विचारता जेव्हा उत्तर मिळाले नाही त्यांना मूर्छा आली असावी असे अण्णासाहेबांस वाटले व त्यांनी लगेच आपल्या उपरण्याची गुंडाळी करून त्यांच्या उशाला दिली व त्यांना शुद्धीवर आणण्याकरिता पाणी पाडू लागले. डब्यात एकाजवळ भांडे मिळाले. इतक्यात गाडी सांताक्रूझ सुटून खार स्टेशनवर आली. तेथे अण्णासाहेब खाली उतरले व नळाचे पाणी मिळविले. पण इतक्यात गाडी सुरू झाल्यामुळे ते घाईघाईने डब्यात शिरले व काकासाहेबांचे डोक्यावर व तोंडावर आणि डोळ्यावर खूप पाणी शिंपडले. तथापि शुद्धीवर आल्याचे काहीही चिन्ह जेव्हा दिसेना तेव्हा तेंडुलकर व अण्णासाहेब हे दोघेही फार अस्वस्थ झाले व वांद्र्यास गाडी आल्यावर काकासाहेबास तेंडुलकराचे हवाली करून झालेली हकीकत गार्डास सांगून काकासाहेबास खाली उतरण्याची तजवीज करावी म्हणून अण्णासाहेब डब्यातून खाली उतरून गार्डास कळविण्यास व त्यांची मदत मागावयास बाहेर पडले. त्यावेळी पाऊस सोसाट्याने आल्यामुळे व पॅसेंजरची गर्दी असल्यामुळे गाडीचे डब्याजवळ जाऊन पोचताच तो गाडी सुटली. मग तेथेच एका डब्यात शिरून गाडी जेव्हा माहीम स्टेशनवर उभी राहिली तेव्हा खाली उतरले व गार्डास सर्व हकीकत कळविली व काकासाहेब तेथे बाहेर काढण्यास मदत मागितली. परंतु गार्डाने तेथे काहीच सोयी नाही टेलिफोन करून परळ्याच्या स्टेशनावर स्ट्रेचर माणसे व डॉक्टर मागविण्याची व्यवस्था करवितो व तेथे आपण त्यांना खाली घेऊ आणि तपासू असे गार्डाने सांगितले व गाडी तशीच पुढे गेली. अण्णासाहेबांचा समज काकासाहेब मूर्छना येऊन पडले आहेत व योग्य इलाजानंतर शुद्धीवर येतील असाच होता. गाडी परेलवर आली. व्यवस्थित तिने काकासाहेबांना डब्यातून बाहेर काढले. डॉक्टर हजर होतेच. त्यांनी काकासाहेबांना तपासून हृदयाची क्रिया बंद पडल्यामुळे त्यांचा प्राण कुडीतून निघून गेला असा अभिप्राय दिला. अपूर्ण.